हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर हाय गाईज, मी दीप्ती आणि मी हँडमेड क्रोचेट प्रोडक्ट्स बनवते. तर आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे, खूप स्पेशल असणार आहे, क्यूट एस्थेटिक असणार आहे. बिकॉज टुडे आय एम गोइंग टू शो यू ऑल द थिंग्स आय मेड विथ क्रोचेट रिसेंटली. तर ऑनेस्टली गाईज सांगायचं झालं तर मी हे क्रोचेटचे प्रोडक्ट्स आणि क्रोचेटच्या गोष्टी आहेत ते फक्त टाईमपास आणि हॉबी म्हणून शिकले होते. बट इट बिकम्स व्हेरी स्पेशल फॉर मी, कारण प्रत्येक स्टिच ही आपण आवडीने आणि आपुलकीने बनवतो. सो इट व्हेरी स्पेशल फॉर मी. तर चला गाईज व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मी फर्स्ट थिंग जी बनवली आहे ते म्हणजे हे क्रोचेटचं मोदक, जे की गणपती बाप्पांचं फेवरेट आहे आणि मला पण खूप आवडतात मोदक खायला. कुणाला नाही आवडत. हा मोदक आपण खाऊ नाही शकत, पण हा किचन म्हणून आपण आपल्यासोबत ठेवू शकतो, कीजला लावून, बॅग्सला लावून. तर हा मोदक जो की खूप छान वाटतो आहे, बघा तुम्ही किती क्यूट वाटतो आहे. तर मी हे मोदक बनवला आहे. तर नेक्स्ट आहे गाईज हे स्वामींच्या चरण पादुका, ज्या की खूप अशा पॉझिटिव्ह वाईब्स येतात गाईज. तर मी हे माझ्यासोबतच ठेवते कायम. मला हे खूप आवडले. हे बनवताना म्हणजे स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर आणून मी हे बनवले. आणि गाईज तुम्ही ह्या व्हिडिओला पण जे की मी ह्याची रील टाकली होती त्याला मला खूप सपोर्ट मिळाला, त्याबद्दल खूप थँक्यू गाईज. आणि मला हे खूप आवडलं आहे. सो हे एक आहे जे मी बनवले आत्ता रिसेंटली आणि मला हे खूप आवडले. सो दिस चरण पादुका गाईज. त्यानंतर आहे हे अजून एक किचन जे की मी माझं खूप फेवरेट आहे. मी स्टार्टिंगला सर्वात पहिलं हेच ट्राय केलं होतं की हा कुकी बो गाईज, किती क्यूट आहे हा बो. हा म्हणजे गर्ली वाईब्स देतात, टोटली पिंटरेस्ट आहे आणि गर्ली वाईब्स देतात. तर प्रत्येक मुलीला हे आवडेल असं आहे गाईज. आणि हे तुम्ही गिफ्ट म्हणून पण देऊ शकता कुणाला. आणि गाईज हँडमेड प्रोडक्ट म्हणलं की ते आपल्या आपच एक स्पेशल गिफ्ट बनून जातं. सो आणि कुणाला नाही आवडणार गाईज, हँडमेड स्वतः बनवले. तर हे एक आहे जे की मला खूप आवडले आणि माझं खूप म्हणजे बेस्ट सेलर पण म्हणता येईल गाईज. ॲज यू नो, तुम्हाला माहिती असं माहिती नाही, मी स्मॉल बिझनेस क्रिएटरसुद्धा, म्हणजे मी आत्ताच स्मॉल बिझनेस स्टार्ट केला आहे. खरं तर स्मॉल बिझनेस स्टार्ट करणं खूप हार्ड आहे. बट मी करते मॅनेज, कारण की आवडते गोष्टी आहेत माझ्या. सो आणि हे पण माझं बेस्ट सेलर आहे गाईज. खूप जणांनी हे घेतलं आणि त्यांना खूप आवडले. सो दॅट इज सो नेक्स्ट आहे हा गजरा गाईज. इमॅजिन आपण एका सिंगल दोऱ्यापासून, एका यानपासून आपण असं काहीतरी बनवू शकतो. हे असं काहीतरी बनवू शकतो जे की आपल्यासोबत फॉरएव्हर आहे. हा गजरा कधीच सुकणार नाही, कधीच विल्ट होणार नाही आणि हा कायम आपल्यासोबत असणार आहे. म्हणजे आपण कोणत्याही लुकवर हा वेअर करू शकतो. म्हणजे कोणत्या पण ट्रेडिशनल वेअरवर साडी घाला, ड्रेस, मला हे खूप आवडले मग. आणि हे मी खास माझ्यासाठी बनवलं आहे. सो हे मला खूप आवडले. हे एक मी बनवले. आणि गजरा म्हणजे मराठी मुलीचं एक आवडती गोष्ट आहे. हां, ते ओरिजिनल असलं की अजूनच वेगळं असतं, पण ओरिजिनल गजरा लगेच खराब होतो, म्हणजे आपण जास्त वेळ नाही घालू शकत. म्हणून हे जे फॉरएव्हर आहे आणि हा लगेच सुकणारसुद्धा नाही. सो हे माझं फेवरेट आहे. त्यानंतर आहे गाईज हे डेझीचं चार्म, जे की माझं फेवरेट आहे. हे बघा, हे डेझीचं चार्म, हे पण माझं खूप फेवरेट आहे. हे आपण ॲज अ हेअर ॲसेसरी म्हणून पण यूज करू शकतो. आणि तसंच बॅगला, किचन म्हणून किंवा अजून आपण गोष्टी म्हणून ह्याचा यूज करू शकतो. मला हे खूप आवडतं आणि ह्याच्यामध्ये पण खूप प्रोडक्टिव्ह वाईब येते गाईज. त्यानंतर आहे गाईज की मी छोटंसं पाऊच आहे हे, जे मी बनवलं होतं. हे मी स्टार्टिंगला बनवलं होतं, त्यामुळे इतकं त्याचं डिटेलिंग नीट नाही आहे. बट गाईज इट इज व्हेरी स्पेशल फॉर मी, कारण की मी ह्याच्यामध्ये माझे ॲसेसरीज ठेवते. सो मला हे खूप आवडतं. अँड त्यानंतर आहे गाईज हा बो. हे पण हेअर ॲसेसरी आहे. जसे की बघा, आपण हा क्लिप आहे जो की मी केसांना लावते आणि किती क्यूट आहे, किती गर्ली वाईब्स होते, किती पिंटरेस्टी वाईब्स होते बघा गाईज. सो दॅट इज. आणि हां गाईज, मेन गोष्ट राहिली. सो गाईज नेक्स्ट आहे हे बुके. हा छोटासा बुके किती क्यूट आहे गाईज, बघा किती क्यूट आहे. तर ह्याच्यामधनं मी रेड रोजसुद्धा बनवलं आहे आणि सनफ्लावरचा बुके पण बनवला आहे, जो की खूप क्यूट आहे आणि खूप ॲडोरेबल आहे, खूप भारी. तर मला हे खूप आवडले गाईज. आणि खरं सांगायचं गाईज, रोजचा बुके बनवणं किंवा रोज बनवणं, एक फ्लावर बनवणं खरंच खूप पेशन्सचं काम आहे, कारण की त्याचे प्रत्येक स्टिच, प्रत्येक पेटल हे वेगवेगळं बनवायला लागतं आणि ह्याला लागणारा वेळ पण खूप असतो. सो ह्याला खूप पेशन्स लागतात. आणि गाईज काय होतं की ह्याचं म्हणजे प्रत्येक पेटल्स सेम येण्यासाठी जर एकाची चूक झाली तर पूर्ण स्टेज आपल्याला पूर्ण उसवून परत बनवावं लागतं. सो हे खूप पेशन्सचं काम असतं. बट त्यानंतरचं जर का हे रिझल्ट असेल
हे रिझल्ट असेल त्यानंतर. सो एवढं काय वाटत नाही, हे बघूनच किती सॅटिस्फॅक्शन मिळतं बघा गाईज. तुम्हाला दिसत असेल क्लिअर. मला हे खूप आवडले गाईज, माझं फेवरेट आहे. सो गाईज सनफ्लावर आणि रोज बुके तर ऑर्डर्स होते, सो मी ते दिलेत आहेत. पण काही गोष्टी मला खूप आवडल्या आहेत गाईज. येस गाईज, तर एवढ्या गोष्टी मी बनवल्या आहेत आणि तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणती गोष्ट खूप जास्त आवडली. आणि गाईज जर तुम्हाला अजून कोणते क्रोचेट रिलेटेड व्हिडिओज हवे असतील तर तुम्ही तसं मला सांगू शकता, मी ते व्हिडिओज बनवणार आहे. आणि येस गाईज, तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. तर मला खूप भारी वाटेल तुम्ही मला सबस्क्राईब केलं तर. सो थँक्यू गाईज, अँड दॅट्स इट फॉर टुडे गाईज. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय गाईज.